आज मी तुम्हाला इवाचा मॉर्निंग रुटीन सांगत आहे। आज मी इवासाठी मस्त नाश्त्यामध्ये तिला काकडीची थालीपीठ बनवून देते आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। हे मिश्रण घेतलेलं आहे मी इथे, गव्हाचं थोडं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, काकडी मस्त तिला अशी छान त्याला किसून घेतलेली आहे काकडीला, आणि थोडं आलं लसणचा पेस्ट, हळद आणि थोडा ओवा आणि जिरं वगैरे टाकलेलं आहे, आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे, म्हणजे तिच्या हिशोबाने, इवाच्या छोट्या बाळाच्या हिशोबाने। आणि हे मिश्रण मस्त मी एकजीव वगैरे केलेलं आहे, मीठ वगैरे टाकलेलं आहे। ह्या मिश्रणामध्ये थोडंसं म्हणजे काकडीला पाणी सुटतेच, तर मग थोडंसं जास्त जाड राहत असेल तर पाणी टाकून तुम्ही छान असं मिक्स करू शकता। मग काय, असं तवा वगैरे गरम करायला ठेवलेला आहे, आणि छान मस्त असं तूप टाकलेलं आहे, आणि वरून थोडं पाणी शिंपायचं आहे थोडंसं असं। आणि मग काय, मस्त असं थालीपीठ वगैरे असं हाताने छान असं, म्हणजे जे मिश्रण आहे काकडीचं, असं हाताने छान असं पसरवायचं आहे, आणि खूप छान असं टेस्टी पण होतं आणि सॉफ्ट पण होते, आणि छोट्या बाळासाठी आणि इवाला तर खूपच आवडते। तुमच्या घरी पण असे छोटे वगैरे बाळ असेल तर तुम्ही नक्कीच हे रेसिपी ट्राय करा। आणि मग काय, मस्त वरूनसुद्धा तूप लावलेलं आहे। माझं बाळ छोटं आहे, त्यामुळे 2 वर्षाचं आहे, त्यामुळे मी तिला जास्त असं तूप वगैरे मस्त लावून वगैरे देत असते। मग काय, रेडी वगैरे झालं आणि इवा वाटेच बघत होती, आणि इवाला असे पराठे म्हटलं तर खूप आवडतात, तर इवाने असं टेस्ट वगैरे केलं आणि ती सांगत होती, मम्मा छान बनलं म्हणून।